मराठी दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण सोयाबीनची रास करायला आलेलो आहोत। सोयाबीन अशा प्रकारे मशीनमध्ये जातात आणि त्यातून सोयाबीनचे दाणे बाहेर पडतात ते आपण पाहणार आहोत। तर ही आहे सोयाबीनची राशीची मशीन। या ठिकाणी सोयाबीन अशा प्रकारे आत जातं। इकडे काका सोयाबीन वर ठेवून त्यात टाकत आहे। अशा प्रकारे ते सोयाबीन आत जाते। इथे एक पट्टा लावलेला आहे। हा पट्टा गोल 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 राऊंड फिरतो। या पट्ट्यातून सोयाबीन अशा प्रकारे आत जाते। मग परत एकदा आत गेल्यानंतर पुन्हा त्यात सोयाबीन टाकायचं। मग पुन्हा आपण प्रोसिजर बघण्यासाठी येत आहोत। तर अशा प्रकारे इथून कचरा चाललेला दिसत आहे आणि इथून सोयाबीन पडत आहे अशा प्रकारे। तर हे सोयाबीन अशा प्रकारे येत आहे। सोयाबीन येते प्रोसिजर होते। इकडे मशीन चालत आहे आणि अशा प्रकारे सोयाबीन आपण टोपल्यामध्ये टाकून छोटी भरत आहोत। तर यानंतर मशीन इथं चालत आहे। टोपले आपण भरत आहोत। इथून सोयाबीन येत आहे आणि इकडे मशीन आहे। एक टोपलं भरल्यानंतर आपण दुसरं टोपलं लावत आहोत आणि हे टोपलं अशा प्रकारे या पोत्यांमध्ये भरत आहोत। तर पोत्यात माल भरून झालेला आहे। तर दुसरं टोपलं लावलेलं आहे। अशी ही मशीन ट्रॅक्टरला लावलेली असते। मशीनतून जो पण पडलेला कचरा असतो, राहिलेला कचरा तो अशा प्रकारे बाहेर येतो आणि तो इकडे ढिगारा जमा होतो आणि इकडे फिल्टर होऊन सोयाबीन त्या तिकडे पडते। इथे काड्या वगैरे पडतात आणि इकडे खूप फोर्सनी हा धुराळा जो म्हणतो तो बाहेर पडत आहे। काड्या वगैरे बाहेर पडतात। नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा #माझी मराठी। सोयाबीनची रास झालेली आहे। तर इथे कचरा फिल्टर होतो। या ठिकाणी